सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीसमोर आज एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पोलखोल करणारी घटना घडली। भर रस्त्यात अचानक रस्ता खचल्याने या मार्गावरून जाणारी एक एसटी बस लालपरी थेट खड्ड्यात अडकली। बसचे मागील चाक संपूर्णपणे या महाकाय खड्ड्यात रुतल्याने बस एका बाजूला धोकादायक स्थितीत कलंडली होती। सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र बसमधील प्रवासी हे सुखरूप आहेत। मात्र या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती। स्थानिक प्रशासनाकडून या मार्गावरून नुकतेच भूमिगत वाहिनी आणि चेंबरचे काम करण्यात आलं होतं। मात्र या कामाच्या निकृष्ट दर्जामुळेच हा रस्ता खचल्याने प्रथमदर्शनी स्पष्ट झालं। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। संबंधित यंत्रणेने केलेल्या 14 फुटी चेंबरच्या कामात मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। डांबरीकरणाखालील भराव योग्यरित्या न केल्यामुळे एसटी बसच्या वजनाने रस्ता खचून हा जीवघेणा खड्डा पडलाय। केवळ सुदैव म्हणून आज मोठा अनर्थ टळला असला तरी या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी आता संतप्त धुळेकरांकडून केली जात आहे। दर्जेदार पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जातोय। जनस्थानासाठी रूपक बिरारी, धुळे। आणि नवरंग पाण्याच्या टाकीच्या समोर ही बस आदळली खड्ड्यामध्ये। हा म्हणजे रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत इथे उभे होतो, बसलेले होतो। या चौकातीत मी बसतो तेव्हापर्यंत काहीच नाही होता। आधी सकाळ अशी घटना घडली इथे। ही ड्रेनेज लाईन जी टाकली होती त्याचा मोठा चेंबर फोडला होता इथे 14 फुटाचा। तो पोकळ होऊन त्याच्यामुळे ही बस धसली इथे। म्हणजे आता उन्हाचं टेम्परेचर जास्त, हे डांबर रोडाचा पिघलत होता, त्याच्यानी हे घटना घडलेली आहे। आणि MGBने जे काम केलेलं आहे एकदम दुष्ट काम केलेलं आहे। MGBने सर्व ठिकाणी असे मोठे मोठे खड्डे करून आणि त्याला असंच भरून ते निघून गेलेले। आता ही घटना जी घडली हे फक्त MGB वाल्यांच्यामुळे झाली। भारतीय जनता पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा प्रताप आज सर्व धुळेकर त्या ठिकाणी बघताय। MGBचा कारभार कसा चालू आहे, किती स्वच्छ आहे हे या ठिकाणी इथल्या स्थानिक नगरसेवकांनी लक्षात आणून दिलेलं आहे। म्हणजे इतकी पाण्याची धार लागली, इतकी नासाडी झाली, ग्रीन हॉटेलपर्यंत पाणी वाहत होतं, पण तरी प्रशासनाला अजून जाग आलेली नाही। याकडे आपल्यासारख्या दूरदर्शनच्या प्रतिनिधींनी लक्ष घालून त्याचं लक्ष वेधावं, आमची विनंती झाली का? जीवितहानी काही झालेली नाही, पण जीवितहानी होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे।